आज आपण अधिक मासाचा 11वा अध्याय पाहणार आहोत. तर एकूण 1 ते 30 अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत. आत्तापर्यंत 10 आलेले आहे आणि हा 11वा आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण हा दुर्लभ पर्वकाळ जो आहे अजिबात गमावू नका. श्री गणेशाय नमः. श्री दाशरथे नमः. रामचंद्रा अनाथनाथा करुणा समुद्रा कृपा समुद्रा नाम मुद्रा अक्षयी नरेंद्रा मज देई हेची मागणे पुढतो पुढती उचित दिजे रघुपती ती राहू दे स्फूर्ती भावना चित्ती असो दे श्रोतिया श्रवण कीजे सावधान मल महात्म परम पावन जे ऐकता कालिमल दहन तात्काळ जाण होतसे श्री लक्ष्मी नारायण संवाद तोची तुम्हा ते करू विशद आता होणी असावध श्लोकावबोध परिसावा श्री रुवाच मलमुल्लीचे ऋषिकेश पुराण पुरुषोत्तम पंचपर्व कृतम नूना की फल स्वाद्यदुच्चतम लक्ष्मी वदे हो जननायका विज्ञापना एक ऐका पंचपर्वाचा भावनिका कृपा करुणी सांगिचे पाच परशे की कवन काय तयाचे महिमान आचरली या कवन पुण्य पूर्वी कवन आचरिले हे समग्र मज की जे श्रवण जे ऐकता सुख संपन्न मग बोलो आदरिले जानो स्वयं नारायण स्वामी राजा श्रीकृष्ण उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामी पर्वाणी तू यथाक्रमं वैद्रऋतीश्वत्पातकारं कुहुस्तथां मग वदे देवादिदेव पाच पर्वाचा अभिप्रावो वैधृती व्यक्तिपात पहा हा केला निर्णय शास्त्राते पौर्णिमा अमास्या पाही द्वादशी उत्तम पर्वतेही ऐसी पंचपर्वशे पाही ऐके नवाई या अर्थी व्यतिपाते जो धर्म घडे तेने धर्मराज प्रभावी उडे विधुत्री दान जरी घडे तरी जोडे महापुण्य पौर्णिमेकरिता दान तेने संतोषे चतुरारण अमावस्या पितृगण संतुष्ट मानपै होती द्वादशी परम पावन दिवस तेने संतोषे रमाविलास असो होम स्नान दानस संतोषे कमाळलय ऐसे तीर्थी पर्वणी जे करीती होम हवनी तया तुष्टमान चक्रपाणी यम जाचनी चुकवित वैधृती व्यतिपात पर्वणी देवा दुर्लभ पितृतपर्णी धन धन्य 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 तया लागुनी न्यून सदनी पडो नेदी वैधृता क्षायचम पुण्यम सत्यांत दिच्यतम निमिषे निमिषे कात्यम वर्धते नात्र संशयम मलमासे विशेषण मत्प्रिय चारुहासिनी तस्य पुण्यप्रभावेन प्रल्हादो दैत्यनायक या वैधृतीचे अक्षयी पुण्य दिवसेंदिवस वर्धमान जेवी गौतमी शया लागून दिवसेंदिवस वृद्धी करी यथेष्ट भक्ष मिळता ते मग ते वृद्धी करी पयाते तैसे दान धर्म करिता वैधृतीते होय पुण्य ते वृद्धिगंत प्रतिमा साईचे ठाई वधृती येतसे पाही परिविशेष महिमा राही पातालिया मलमास याच वैधृतीवरी दान नेमे करी प्रल्हाद आपण दैत्यकुळी उपजन मज लागून वैश्य केले नेमपूर्वक करिता दान राज्य प्राप्त शाले तया लागून ऐसे वैधृतीचे महिमान विशेषाहून विशेष
याची पुण्यचरणे करून इंद्रपद वासवा ते जाण. लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण ते दादली संपूर्ण व्रतदाने. पूर्वी माधंता राजा सूर्यवंशी परमधार्मिक पुण्यराशी. इंद्रपद प्राप्त झाले तयासी ते वासवासी पदच्युत. ते काळी स्वय येऊन नारद इंद्रा ते उपदेशिला व्रतात बोध. वैधृती महिमा आघात केला बोध इंद्रा ते. तोची नेम धरुणी जीवेशी सहस्रनयन आचरे भावेसी. म्हणून प्राप्त झाला स्वपदासी निज आसनासी आपुलिया. म्हणून वैघुती महिमान मजन वर्णवेची हो जाण. कथिता झाला पंचवदन चतुरानन तो पाही. याचा ऐके दान महिमा कवने परी आचरावे नेमा. तेही सांगतो अनुक्रमा शास्त्रधारे बोलिलासे. वैधृतीसी केली या दान समग्र देवता संतुष्ट मान. घृतासहित पायसान की जे अर्पण ब्राह्मणाते. अथवा शक्ती आसली या जाण यथा सांग की जे संतर्पण. किंवा तिळपात्र घृतेसी जाण दिजे दान ब्राह्मणाते. तीळ मिश्रित लाडू पाही षोडश असावे तेही. कर्दळी फळे अपिर्जे बरवी नेमयुक्त षोडश. खजुरी फळे षोडश असावी किंवा पूर्वी फळे गणावी. भसुरांते अपारवी बरवी पूजा विधुने करुणी. परिवैधव्य दुःख नसे देही वंद्या सुपुत्र लादे पाही. सदा आरोग्यता तेथे राही व्याधी नाही तीळ मात्र. वैधृतो दुःख कल्यवर्जितो शोभवेतसता. पूगम पंत्र षोडशकम योद्धता दैवतोत्तनरम. या परी वैधृतीचे महिमान संकलित मार्गे केले कथन. आता ऐका हो सावधान व्यतिपात दान महिमा. तो पूर्वी वराह पुराणाच्या ठाई व्यतिपात कथा असे पाही. प्रस्तुत संकलित मागे सर्वही सावध ऐकिजे भावार्थे. धर्माधर्म याचा विस्तार सांगितला असे बहुत प्रकार. समग्र कथा लागेल जर तरी होईल प्रसर ग्रंथाते. म्हणून ध्वनिर्थार्थ प्रवाणी परिसो श्रुती यांचे करणी. संशय नाही निजे मनी श्लोकाधारे वाणी वदतसे. सर्वदानाधिकम पुण्यम व्यतिपात प्रभावत. प्रतिमास विवर्धेत संख्यतेभ्य शताधिका. कुरुक्षेत्रादी धर्मनृत्तपती वनांतरी असता संकटवती. तयाने हे व्रत आचरता पुढती देशाधिपती पातलासे. चंद्र सूर्याचे समान योग प्राप्त होता यथा सांग. तेथे व्यतिपात जन्म प्रसंग झाला निसंग अवधारा. म्हणून याचा विशेष महिमा वदून गेला चतुर्मुख ब्रह्मा. न भूतो न भविष्यती सीमा या पुण्य प्रभावाते. कुरुक्षेत्राची ये ठाई कनकदान ग्रहण समयी. सूर्यप्रवरणी दिधले पाही तरी समता नाही व्यतिपाता. चक्रतीर्थ अथवा काशी स्नाने मुक्ती प्राणियासी. तेही सामंत्या नाही यासी व्यतिपात दानासी निर्धारे. भाद्रपद अमावस्येसी जरी नान घडे गंगेसी. यथवा सोमवतीसी
परी समता यासी नसेची अथवा सूर्यग्रहण लक्षुण केले जरी जपानुष्ठान परी व्यतिपाता ऐसे पुण्य दुजे आन असेना धान्य दत्तम व्यतिपाते हिरण्यम वाबब्धिजे रवो अनंत फलम सर्वमागरी होत्रम फलम तथा व्यतिपाता अपर्तिता धान्य अनंत फळ लाभे पूर्ण तया ही वरी अग्निहोत्री पूर्ण देईचे विधीने तया ते प्रतिमा व्यतिपात परम अग्निहोत्रा ते अपारवे अन्न किंवा किंचित अपूर्व सुवर्ण तेने जग जीवन संतुष्टे प्रातकाळी करुण स्नान सारुणी देवदेवार्चन मग ब्रह्मयज्ञानी सारुण ब्रह्मा ते पाचारीजे उपरी नारिकेळ त्रयोदश अथवा कर्दळी फळ विशेष खर्जुरी फळे त्रयोदश अपारवी ब्राह्मणास आदरे जे फळ जे काळी निर्माण होते ऋतुकाळी तेची अर्पिका वनमाळी भावंभळे आदरेसी ऐसे सत्पात्री करिता दान होय पुण्य ते वर्धमान पापे जताती भस्मोन जेवी तृण अग्निसंगे जालिया अनंत पापराशी आसलिया पंचमहादोषी तरी तात्काळाची नाशी आचरंता व्रत ऐसिया अल्पवेच्या महापुण्य संकलित मागे केले कथन नारी अथवा पुरुष जान लाभ समान उभयंता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वी आचरावे निर्धार जया ते न घडे साचार तरी नरक अघोर चुकेना परी पाहिजे आगळा भावार्थ तयाने जोडे परमार्थ भावे विन श्री अनंत नातुडे निश्चित जानपा किंचित भाव होता न्यून तरी दुरावे शेष शयन या लांगी निरहंकार होऊन की जे दान भावार्थे अहंकार न साहे भगवंता तया तेही स्वये अहंकार होता शिर गळाले तत्वता हयग्रीर तो जालासे तेथे इतर जनाची वार्ता केवी सामावे हे कथा या लांगी अभिमान सर्वथा नानी जे वृथा मानसी मी करता ऐशिया वचनासी धारिता दुरावे ऋषिकेशी आचरेल जे पुण्यराशी ते तव नाशी शनार्धे आनिक असे एक कारण तेही एका नावेक जे व्रत आचरावे देख मध्यंतरी न सोडावे केसीही पडो दे काळ वेळ परी न सोडावे व्रत अढळ मध्येंची सोडिता निर्फळ होय तात्काळ सर्वही तस्मी लिमुलोचे पाते येणे केना पिना नवे दान दे विशेषेन संसार भय भी भरुडी संसार सुफळ व्हावा वाटे जया जीवा भावा तयाने व्रत नेम करावा एर अभावा चाड नाही दुर्लभ नर देह पाही शेवटी नासोनिया जाई याचे सार्थक करावे काही ऐसा न येई मागता कपाळ दो जगदीश्वर तयाने कथिलासे दान प्रकार अल्पवेचे लाभ थोर करा व्यापार भावार्थे उदरा लागी अन्यत्र व्यापार करिता ती नानी अथवा नर परिहात व धर्म व्यापार विरळा नर आचरे
जया ते पुण्य पूर्वीचा संशय, तयाचेची उकले हृदय. पुण्य मार्गे तोची जाय, येराशय पुण्यासी. जया ते वाटेल मनी ऐसे, की पुण्य मागे सौख्य दिसे. तयाने व्रत की जे सायसे, इंत्रा नसे तो मार्ग. या उभय मार्गीने जे मानिल, तेची की जे हो प्रांजळ. लक्ष्मी प्राप्ती घन नीळ, सांगे सकाळ विस्तारे. स्वास्ती श्रीमलमास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे समंत. मनोहर सूत विरचित, एकादश अध्याय गोडहा. इति एकादश अध्याय संपन्नम. असेच अध्याय तुम्हाला पाहायला आवडत असतील, ऐकायला आवडत असतील आणि मनोभावने पठण करायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचे सध्या अध्याय जे आहे पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर येणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका.